व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि आपण सर्व सन्माननीय. सुरुवातीला मला असं वाटतं की मगाचपासून माझी ओळख करताना सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख झाली, पण मला वाटतं या मुलांसोबत मला आणि या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांसोबत ज्या युनिट मी घडलो आणि या मुलांसोबत जोडला गेलो, त्या ठिकाणी माझी विद्यार्थी ही ओळखच मला अधिक प्रिय आहे. ज्या महाविद्यालयात मी शिकलो त्या महाविद्यालयाचे सारे शिक्षक आहेत आणि ज्यांचं मला नेहमी मार्गदर्शन असतं असेही काही शिक्षक आहेत. त्यामुळे आज इथे बोलत असताना प्रमुख पाहुणा आणि ह्या सगळ्यापेक्षा एक विद्यार्थी म्हणून बोलताना जे मला दडपण आले ते खूप मोठं आहे. पण मला त्याच वेळेला तुकोबारायांचा एक अभंग आठवतो. ते म्हणतात की तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे बोल अनेकांचे नावडती. म्हणजे ज्या वेळेला एखादं बाळ त्याच्या आई समोर असतं त्यावेळेला त्यातनं मिळणारा जो आनंद आहे तो आनंद कधी गगनात मावत नाही. आणि खरंच आज मला तुमच्या सर्वांसमोर बोलताना माझा सांभाळ ज्यांनी योग्य विचारांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं मानवी मूल्य माझ्यामध्ये ज्या ठिकाणी पेरली गेली आणि खऱ्या अर्थानं ती जी माया असते त्या समाजामध्ये दडलेली, ती समाजाची माया मला जिथे समजली त्या माझ्या आई समोर मी आज बोलतोय. त्यामुळे तो अर्थात आनंद माझ्यासाठी एक वेगळा आहे. आज या ठिकाणी ज्या व्यक्तीविषयी आपण बोलण्यासाठी मी आलोय आणि आपण प्रत्येक जण त्यांना समजून घेण्यासाठी, त्यांचे विचार समजून घेण्यासाठी आतुरलेलो आहोत. त्यांची ओळख करायची झाली तर ह्या संपूर्ण देशामध्ये जातीभेदाच्या विरोधामध्ये आणि दुसऱ्या बाजूला अस्पृश्याच्या विरोधामध्ये जर सगळ्यात मोठी चळवळ उभी करून जर कोणी दंड पहिले थोपटले असतील तर ते राजश्री शाहू महाराजांनी. हा राजा तुम्हाला राजवाड्यात दिसणार नाही. हा राजा तुम्हाला राजगादीवरती बसून कुठल्याही प्रकारचं राजगादीवरती बसून राज्य करताना पाहायला तुम्हाला मिळणार नाही. दरबार सजवताना पाहायला मिळणार नाही. परंतु याच दरबारामध्ये इथल्या बहुजनांना, हरिजनांना पहिल्यांदा तो दरबार खुलं करण्याचं काम मात्र हा राजा करतो. आणि म्हणून त्यांची विस्मरण हे आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला झालेलं नाही आणि त्यांचे विचार समजून घेण्यासाठी आजही आपण इतक्या संख्येनं उपस्थित राहतो. म्हणजे शाहू फुले आंबेडकर अशी आमच्या ज्या वेळेला महाराष्ट्राची ओळख केली जाते त्यावेळेला खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी महाराष्ट्राची एक ओळख निर्माण होते. म्हणजे ज्या वेळेला एक महाराष्ट्रामध्ये आम्हाला अस्वस्थता निर्माण झालेली पाहायला मिळते त्या वेळेला आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारांपासून ज्या वेळेला आपण दूर झालो त्या वेळेला एक आपल्या इथं अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आणि ही अस्वस्थता दूर करण्यासाठी शाहू महाराजांचं कार्य हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. मग या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख ज्यावेळेला शाहू फुले आणि आंबेडकरांच्या नावाने होते त्यावेळेला त्या नावांच्या मध्ये दडलेला जो इतिहास आहे आणि त्यातून घडलेलं जे सामाजिक आणि राज्यकारभाराचं जे कार्य आहे ते कार्य प्रचंड मोठं आहे. कारण त्याच कार्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समतेची मुळं जी आहेत ती समतेची मुळं आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे शंतनू कापणे म्हणतात की समतेच्या वाटेनं तू यावं खंडावीनं पैंजण यावं. मला वाटतं ते समतेचं पैंजण इथल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून इथल्या समाज व्यवस्थेमध्ये पेरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं. त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ओळख करून देत असताना खऱ्या अर्थानं फुलेंनी एक सत्यशोधकी असा विचार मांडला जो विचार परिवर्तनवादी होता. आणि या विचारामध्ये सत्याचा शोध घेत असताना पुरोगामी विचारांच्या माध्यमातून एक नैतिक दृष्टीनं, एक नैतिक वाट, ज्या वाटेवरती मानवी मूल्य, समता, न्याय, बंधुता अशी वाट त्यांनी आम्हाला निर्माण करून दिली. त्या वाटेसाठी जर विचार कोणी आम्हाला दिले असतील तर ते विचार आम्हाला फुलेंनी दिले. दुसऱ्या बाजूला त्याच विचारांना कायद्याच्या रूपामध्ये जर कोणी निर्माण केलं असेल तर ते आंबेडकरांनी केलं. पण या दोघांच्या मधला जो काळ आहे त्या काळामध्ये या सगळ्या विचारांना इथल्या समाज व्यवस्थेमध्ये, राज्य व्यवस्थेमध्ये पेरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शाहू महाराजांनी केलं होतं. आणि म्हणून इतका परिवर्तनवादी महाराष्ट्राची ओळख करत असताना आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतो. मग आज ज्या वेळेला आपण शाहू महाराजांविषयी बोलतो त्यावेळेला शाहू महाराज यांचा विचार करत असताना, त्यांच्या विचारांचा अभ्यास करत असताना हा मुळात आपल्या भूतकाळाचा भाग आहे का तर अजिबात नाही. हा विचार म्हणजे मुळात वर्तमानाचा विचार आहे. म्हणजे आज ज्या वेळेला आपल्याकडे अशी एक विदारक परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते, जातीमध्ये, पंथांमध्ये वेगवेगळे भेद पाहायला मिळतात, त्यावेळेला शाहू महाराजांचा विचार हा भूतकाळासाठी नाही, तो आजच्या वर्तमानासाठी किती गरजेचा आहे याची व्याप्ती आपल्या लक्षामध्ये येते. मोठ्या प्रमाणामध्ये अवहेलना केली जात होती. म्हणजे कोणाला पाणी दिलं जात नव्हतं, कोणाला रस्त्यावरती चालण्याचा अधिकार नव्हता. जो माणूस एकाच भागातून जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक माणसाच्या सावली विषयी आमच्याकडे भेद निर्माण केले गेले होते. म्हणजे अशा प्रकारच्या काळामध्ये ज्या वेळेला एक मुलगा
वयाच्या 20व्या वर्षी राजगादीवर येऊन बसतो, त्यावेळेला तो संघर्ष किती मोठा आहे. आणि मग त्या संपूर्ण काळामध्ये त्यांची जी दत्तक पुत्र आणि ह्या सगळ्याच्या भूमिकेतनं त्यांची जी अवहेलना केली गेली तो भाग अतिशय वेगळा आहे. परंतु शाहूपूर्व काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये असेल, या देशामध्ये असेल, एक विचारांची कुठेतरी जी नैतिकतेची पोकळी आहे, ती पोकळी सातत्याने इथल्या समाजाला जाणवत होती. आणि ही पोकळी बाजूला करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते राजर्षी शाहू महाराजांनी केलं. म्हणून त्यांचं संपूर्ण कार्य हे आपल्याला एका फक्त समाजापुरतं किंवा एका घटकापुरतं मर्यादित न ठेवता एक सर्वसमावेशक असा समाजाचा उद्धार करणारा एक रयतेचा राजा या भूमिकेच्या माध्यमातून छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे आपल्या प्रत्येकासमोर उभे राहतात. आणि यातूनच त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची जाणीव ही तुम्हाला प्रत्येकाला होत असते. 26 जून 1874 मध्ये त्यांचा जन्म झाला. सुरुवातीला त्यांचं कागलमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव होतं यशवंतराव भिडे. आणि वयाच्या जेव्हा ते 10 वर्षाचे होते, अर्थात 1884 मध्ये त्यांना दत्तक घेतलं गेलं कोल्हापूर संस्थानाकडून. आणि त्यानंतर त्यांची जी बालपणाची जडणघडण आहे त्या जडणघडणीमध्ये विशेष प्रकारचं ज्ञान त्यांना प्राप्त करण्याची संधी मिळाली. त्यासाठी आपल्याला सर फ्रेझर नावाचे त्यांचे जे शिक्षक होते त्यांच्या माध्यमातून विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्याच्या माध्यमातून कारखाने, उद्योग आणि समाजशास्त्र असेल आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान असेल, या सगळ्याच्या माध्यमातून एक नवीन येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात सक्षम मार्ग कुठले असतील हे त्यांना सर फ्रेझर यांच्याकडून शिकता आले. राजकोट आणि धारवड येथे त्यांचं शिक्षण झालं. आणि हे सगळं शिक्षण होत असताना ज्यावेळेस त्यांनी तो युरोपचा दौरा केला, तो युरोपचा दौरा केल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपल्या संपूर्ण आयुष्याचा जो सार आहे तो इथल्या समाज व्यवस्थेला सुधारण्यामध्ये आपल्याला घालवावा लागेल. म्हणजे इतर परराष्ट्रांमध्ये असलेली जी सुधारणा आहे आणि तिथल्या लोकांना मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य जर का माझ्या इथल्या समाजामधल्या प्रत्येक घटकातल्या माणसाकडे नसेल तर कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचा आपण विचार करतोय. म्हणजे आम्हाला फक्त आणि फक्त राजकीय स्वातंत्र्य हे कधी नको होतं. आम्हाला राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्य हवं होतं. आणि ह्या संपूर्ण भारताच्या चळवळीमध्ये सामाजिक स्वातंत्र्याला सगळ्यात मोठं जर योगदान कोणी दिलं असेल तर ते राजर्षी शाहू महाराजांनी दिलं. ही वस्तुस्थिती आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे त्यांचं या संपूर्ण कार्य जर आपण पाहिलं तर या कार्यामध्ये वेदोक्त प्रकरण ज्यावेळेला झालं त्यावेळेला प्रचंड मोठा गदारोळ या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटला होता. म्हणजे वेदोक्त म्हणजे काय तर वेद मंत्रांचा उच्चार करण्याचा आणि त्यानुसार विधी करण्याचा अधिकार. आणि ज्या वेळेला कार्तिक महिन्यामध्ये कार्तिकी स्नानासाठी पंचगंगे होत्या, त्या गंगा स्नानासाठी राजर्षी शाहू महाराज जातात. आणि गेल्यानंतर तिथून काही एक तथाकथित जो वर्ग होता ज्यांच्याकडे पुरोहिताचं काम होतं तो वर्ग त्यांना तुम्ही वेद मंत्रांचा उच्चार कसा करता किंवा तुम्ही जे कुठले तुमच्याकडे विधी करता यामध्ये तुम्ही वेदांचा वापर कसा करता अशा प्रकारची त्यांची विनवणी केली गेली. आणि मग या सगळ्यामधून ज्या वेळेला शाहू महाराजांचं चरित्र पाहतो त्यावेळेला शाहू महाराज हे त्यावेळेला सुडाच्या भूमिकेत दिसण्यापेक्षा ते सत्यशोधकाच्या आणि समाजक्रांतीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे शाहू महाराजांचं कार्य हे इतकं वेगळं का आहे कारण त्यांनी कुठल्याही गोष्टीचे सूड म्हणून पाहण्यापेक्षा त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्यामधलं मूळ सत्य काय ते सत्य लक्षात घेऊन त्याच्यावरती प्रामाणिकपणे काम करण्याचं कार्य त्यांच्या संपूर्ण जीवनकाळामध्ये केलेलं आहे. आणि हीच त्यांच्या हा कार्याचा वेगळेपणा होता. आणि तो वेगळेपणा आज खऱ्या अर्थानं आपण प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या संपूर्ण वेदोक्त प्रकरणाकडे एक वैयक्तिक अपमान पाहण्यापेक्षा एक सामाजिक जागृती म्हणून पाहण्याचा हा दृष्टिकोन किती मोठा असेल. या दृष्टिकोनामध्ये मानवतावाद होता, या दृष्टिकोनामध्ये समाजवाद होता, बहुजनवाद होता. पण या सगळ्याला एकत्र करून एका विवेकाच्या मार्गावरती इथल्या समाजाला सत्संग विवेक बुद्धीच्या मार्गाने कसं नेता येईल यासाठीची पाऊल वाटा जर निर्माण केली असतील तर मला वाटतं त्या राजर्षी शाहू महाराजांनी केला. एक रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचा कवी आहे. तो कवी असं म्हणतो की मी एका चौकात होतो, त्या चौकात 2 वाटा होत्या, एक चांगली वाट होती, एक वाईट वाट होती. मी चांगल्या वाटेने गेलो, मला माझं ध्येय सापडलं. मी पुन्हा एका वाईट वाटेने गेलो, तिथेही मला माझं ध्येय सापडलं. पण त्यानंतर मी एका संभ्रमात होतो आणि मग त्यानंतर माझ्यासमोर पुन्हा 2 वाटा होत्या. मग मला कळलं नाही, मग मी स्वतःची वाट निर्माण केली. मला वाटतं इथल्या दांभिक व्यवस्थेनं आमच्या समोर एक विद्रोहाची वाट निर्माण केली होती आणि दुसऱ्या बाजूला याच समाजामधल्या एका घटकाकडून त्या घटकाला समानतेच्या मार्गावरती आणण्यासाठी न्याय, स्वतंत्रता, समता, बंधुता याचे 2 मार्ग निर्माण करण्यात आले. पण ह्या सगळ्यांचा संगम साधून या समाज व्यवस्थेमध्ये एक स्वतःचा मार्ग जर कोणी निर्माण केला असेल तर तो मार्ग निर्माण केला होता शाहू महाराजांनी. आणि त्याच मार्गावरती
त्या रक्ताळलेल्या वाटेवरती मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षांपासून आपला महाराष्ट्र करतोय, आपला भारत करतोय. आणि म्हणून शाहू महाराजांकडे पाहत असताना फक्त आणि फक्त एका राजाच्या भूमिकेतनं त्यांच्याकडे पाहिलं जात नाही, त्यांच्याकडे बघताना एका विचारवंताच्या भूमिकेतनं सुद्धा पाहिलं जातं. आणि यापेक्षा एखाद्या राज्यकारभार करणाऱ्या राजाचं सगळ्यात मोठं अस्तित्व काय असू शकतं, की राज्यकारभार करणारा राजा ज्या वेळेला विचारवंताच्या भूमिकेतनं सुद्धा ओळखला जातो, त्यावेळेला त्या माणसाच्या कार्याची ही आपल्याला व्याप्ती लक्षामध्ये येते. या संपूर्ण वेदोक्त प्रकरणामध्ये त्यांनी ब्राह्मणेतर पुरोहित निर्माण केले, त्याचबरोबर शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली, शाश्वत जगद्गुरू पद निर्माण केलं. आणि यातून एका विशिष्ट जातीभोवती जे राजकारण किंवा जे काय म्हणतो आपण धार्मिक स्वातंत्र्य आहे ते एका विशिष्ट भागापुरतं जे मर्यादित होतं, त्याला खऱ्या अर्थानं या भारतामध्ये ह्या धार्मिकतेमध्ये समानता निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते निश्चितपणे राजश्री शाहू महाराजांनी केलेलं आहे. जातीभेदामध्ये दडलेलं सत्य लक्षात घेऊन त्याच्यावरती काम करून समता, न्याय, बंधुता ही मानवी मूल्य आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कार्यातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे फक्त सगळं काही काय म्हणतो आपण एखाद्या पत्रापुरतं किंवा त्या तात्कालिक काळापुरते ह्या घडवलेल्या घटना नव्हत्या किंवा हे प्रोपोगंडे नव्हते, पण त्या काळामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून या समाजासमोर तो विवेक पोहोचवण्याचा त्यांची सगळ्यात म्हणजे त्यांचं सगळं कार्य हे त्यांच्या स्वतःच्या कृतीतून घडत होतं. म्हणजे त्या काळामध्ये ज्या वेळेला सर्व धर्मी म्हणजे राज्यकारभारामध्ये काम करणारे जे कोणी मंत्री असतील, जे कोणी असतील, ते सगळे त्यांचं सगळ्यांना एकत्र करून एक सहभोजनाचा कार्यक्रम असायचा. त्या सहभोजनाच्या कार्यक्रमाला प्रत्येक जातीतले, प्रत्येक धर्मातले सगळेजण येत होते. पण ज्या वेळेला हरिजन यायचे त्यावेळेला मात्र त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि अस्पृश्य म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन हा प्रचंड बळकट होता. म्हणजे इथल्या समाज व्यवस्थेमध्ये स्वतःच्या विचारांना तितक्या सक्षमपणे मांडून त्याच्यावरती काम करून तो विचार जोपर्यंत या समाजातल्या मातीमध्ये रुजत नाही तोपर्यंत कार्य करण्याची त्यांची क्षमता आहे आणि जी दूरदृष्टी आहे ती दूरदृष्टी आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. आणि ज्या वेळेला सत्यशोधक चळवळ येते त्यावेळेला शाहू महाराज नक्की आर्य समाज ही की सत्यशोधकी अशा प्रकारचं एक आपल्याकडे काय म्हणतो आपण द्वंद्व आहे किंवा त्याविषयी विशेष चर्चा केली जाते. पण मला वाटतं की आर्य समाजाला त्यांनी आश्रय दिला आणि त्या समाजातली काही मूल्य होती ती मूल्य घेण्यासारखी होती, जसं की जातीभेदाचं मूल्य त्याच्यामध्ये होतं. त्यामुळे आर्य समाज हा परिवर्तनवादी विचारांवरती येऊ शकतो अशा प्रकारचा ठाम निश्चय त्यांचा होता. मला तुला विचारायचं आहे, हा नक्की महाराष्ट्र आहे की तुझ्या राजकारणाचा कसाही खान. रस्त्यावरती धुळा पडपडतो तेव्हा कोणाची तरी चिता जळत असते, ही नक्की कोणाची माय आहे, हा नक्की कोणाचा बाय, सांग मला आता जात वागून ठरवायचं का. मी त्या गटारातून निघालोय जिथं तुझ्या राजकारणाच्या सावल्या लटकतात, तुझ्या हातात घेतलेल्या मशालींनी माझ्या महाराष्ट्राच्या चुली त्या रिझवलेल्या आहेत. बंधुपणाच्या धुरात माझा महाराष्ट्र गुदमरतोय, दाभोळकरांचे प्रश्न अजून संपलेले नाही, पानसरेंचं रक्त अजून सुकलेलं नाही आणि तू मात्र या महाराष्ट्राला विवेकाच्या चितेवर बसून अंधश्रद्धेच्या राखेत पळवतोस. आता तर राजांचं नाव ओठांवर लावून तू गल्ली गल्ली ठेंग्या पेरतोस आणि त्या ठेंग्यात माझा महाराष्ट्र जाळून टाकतोस. महापुरुषांच्या नावाची राख करून त्यावरती सत्ता वाचतोस. मला तुला सांगायचंय, हा त्यांचा महाराष्ट्र नाही, हा तुझा राजकारणात लोळण घेतलेला एक बाजार आहे, फक्त बाजार. वृक्षवती आम्हा सोयरे वनचरे असं म्हणणाऱ्या तुकारामांचा महाराष्ट्र आज स्वतःचीच मुळं कापतोय. माझ्या शब्दात आता फक्त संताप आहे, हे लचांड झुगारून द्यायचंय मला. आता मी तोंड उघडलं तर ज्वालामुखीच फुटेल, तुझ्या सत्तेच्या खुर्च्या जळून खाक होतील, तुझ्या हिंदू मुस्लिम दंगली त्या जळून खाक होतील आणि महाराष्ट्र पुन्हा पेटेल विद्रोहाच्या लाकडावर. मी आज आहे या महाराष्ट्राच्या जखमांवर टाकलेली शेवटची संविधा आहे. मी पेटलोय आणि महाराष्ट्र हे पेटला.